नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव आहे मोनिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, नेहमीप्रमाणे या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्यासोबत घडलेला आणखीन एक असा अनुभव, आणखीन एक असा किस्सा जो मला तरी वाटलं की तुमच्यासोबत शेअर करायला हवा. तर मैत्रिणींनो, मागच्या एका व्हिडिओमध्ये मी माझ्या सिझेरियन डिलिव्हरीबद्दल तुमच्यासोबत माहिती शेअर केली होती. त्यावेळी मी 2-2.5 महिने दवाखान्यात होते आणि दवाखान्यात असताना 2-3 दिवसाला दररोज नवनवीन पेशंट मला भेटायचे आणि मी तर तिथे नेहमीच म्हणजे नेहमीची राहणाऱ्यासारखीच झाली होते 1.5-2 महिन्यानंतर. आणि तिथे येणारे प्रत्येक पेशंटची एक वेगवेगळी स्टोरी असायची, एक वेगळाच किस्सा असायचा. कोणी खुश होऊन यायचं, कोणी दुःखात यायचं, कोणी रडत यायचं, हसत जायचं. असे अनेक किस्से मी बघितले. त्याचबरोबर एक किस्सा मला चांगलाच आठवतोय, तो मला असं वाटतंय की तुमच्यासोबत मी शेअर करावा. तर असंच एक दिवस एक महिला आली होती डिलिव्हरीसाठी. माझ्या लेफ्ट साईडला तिचा बेड होता आणि बघून तिला कोणी सांगेल की म्हणजे एकदम मिडल क्लास किंवा मग गरीब कुटुंबातली स्त्री होती ती. मी पण काही श्रीमंत नाही, मी सुद्धा एक मिडल क्लास गरीब फॅमिलीमधनंच आलेली आहे. पण तिची माहिती सांगण्यापुरतं मी तुम्हाला सांगते. तिचं नाव मला आता काही आठवत नाही, पण तिच्याबद्दलची जी माहिती होती ती मला असं वाटलं की मी शेअर करावी. कदाचित तुमच्यापैकी कोण महिला तिच्यासारखी असू शकते, तिच्या ती माहिती कामी येईल. तर झालं असं की ती महिला ॲडमिट झाली आणि ती रात्रीच्या वेळेला ॲडमिट झाली होती. त्यामुळे मला तिची आणि माझी भेट मला म्हणजे सकाळी झाली, आमच्या दोघींची भेट. ती रात्रीच ॲडमिट झाली होती. तिची डिलिव्हरी झाली होती रात्री आणि काहीतरी 2-2:30 वाजता तिला नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं होतं, जिथे की मी होते ॲडमिट ऑलरेडी. तर मग त्या वॉर्डमध्ये आल्यानंतर ते बाळ तिचं एवढं छान होतं ना, मुलगी होती. आणि ही गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्की लक्षात ठेवा की मी सांगते ते बाळ मुलगी होती. तर झालं असं, ते बाळ एकदम असं म्हणजे नाही का गुटगुटीत, गोंडस आणि सगळीच बाळं झाल्यानंतर एकदम म्हणजे सुंदर असतात. असं कुठलंही बाळ नसतं की सुंदर दिसत नसेल किंवा गोंडस दिसत नसेल. पण तिचं जे बाळ होतं ना, ते म्हणजे असं वाटतच नव्हतं की काल रात्रीचं बाळ, म्हणजे काल रात्री जन्म घेतलेलं बाळ आहे ते. त्या बाळाला बघून कोणताही व्यक्ती म्हणेल की हे कमीत कमी 2-2.5 महिन्याचं बाळ आहे. एवढं म्हणजे ते गुटगुटीत आणि गोंडस होतं. तर मग सगळेच त्याच्याकडे अट्रॅक्ट होत होते की म्हणजे नाही का एकदम असं गोंडस. 4 का 4.5 किलो काहीतरी वजन होतं त्या बाळाचं. तर जे ते येतील डॉक्टर्स, नर्सेस, ते सगळेजण म्हणत होते की ते क्यूट बाळ आहे, किती गोंडस आहे, किती गुटगुटीत आहे. आणि मला पण ते बाळ एकदम अट्रॅक्टिव्ह वाटलं की म्हणजे नाही का इतकं म्हणजे लहान बाळ, म्हणजे एक दिवस पण पूर्ण नाही झाला आणि ते एवढं एकदम असं गालबिल असे बाहेर आणि एकदम असं गोंडस होता. पण जेव्हा त्या बाळाच्या आईकडे मी बघितलं ना, तर ती म्हणजे बिलकुल पण म्हणजे खुश अशी दिसत नव्हती. जो आनंद असतो आपल्याला बाळ झाल्यानंतर, तो आनंद तिच्यामध्ये मला दिसला नाही. तर मग मी आणि माझ्याबरोबर माझी मम्मी होती. तर मग मम्मी तिला म्हणले की काय झालं बाळा, म्हणजे बाळा कालपासनं तू इथे आहेस रात्रीपासनं आणि बाळ पण आहे, पण ना तुझ्यासोबत तुझे हजबंड आहेत, ना तुझं सासरचं किंवा माहेरचं कोणी आहे, ना तुझी आई वगैरे सोबत आहे, तू एकटीच आहेस. असं का बरं, कालपासनं आम्ही बघतोय तर तू एकटीच आहेस. तर मग ती म्हटली की हो, मी एकटीच आली आहे दवाखान्यामध्ये आणि डिलेवरी पण होताना माझ्याबरोबर कोणी नव्हतं, मी एकटीच होते. माझा नवरा आहे, पण हॉस्पिटलमध्ये म्हणजे जिथे डिलेवरी होतात तिथे जेंट्स अलाउड नसतात, त्यामुळे तिच्या नवऱ्याला काही आत येऊ दिलं नाही. तर मग हजबंड आहेत म्हटली, पण ते कामाला जातात आणि घरी पण लहान मुलं आहेत आमची. तर आम्हाला वाटलं असेल एखाद दुसरा मुलगा किंवा मुलगी काहीतरी, ते असतील लक्ष ठेवायला घरी. आणि मग जेवणाची वेळ झाली, आम्ही तर जेवायला लागलो, पण ती काही जेवत नव्हती. तिच्याकडे म्हणजे जेवायला सुद्धा काही नव्हतं. आणि आजकाल हॉस्पिटलमध्ये जेवण वगैरे अवेलेबल असतं, पण त्याचा काही म्हणजे टायमिंग असतो की 1 दिवस झाल्यानंतर म्हणजे त्या पेशंटला जेवण वगैरे मिळेल हॉस्पिटलमध्ये, असं काहीतरी त्यांचे रूल्स होते दवाखान्यातले. तर मग त्यावेळी ती एकतर डिलिव्हरी झालेली, पोटात काहीच नाही आणि मग आम्ही चहा वगैरे दिला तिला. मग त्यानंतर तिची एक सासू आली. सासू आली, तिची एक लेडीज आली. आम्हाला माहीत नव्हतं ती कोण आहे. ती आली आणि तिच्याकडे एक प्लास्टिकचा असा डब्बा होता व्हाईट कलरचा, तो तिला दिला आणि ती गेली. आणि मग जेवताना मम्मीने तिच्याकडं बघितलं तर तिच्याकडं भाकर आणि म्हणजे म्हणतात ना
चटणी का काहीतरी असं होतं, शेंगदाण्याची चटणी का चटणी असं काहीतरी होतं. एवढं आम्ही काही लक्ष देऊन बघितलं नाही, पण चटणी का शेंगदाण्याची चटणी होती. तर भाकर आणि ती चटणी ती खात होती. म्हणजे बघा, काल रात्री डिलिव्हरी झाली आणि ती लेडीज आज दुपारी, दुसऱ्या दिवशी दुपारी भाकर आणि चटणी खाते. तर मग मम्मीला थोडं कसं तरी वाटलं आणि माझ्यासाठी आणलेला जो डबा होता त्यातला मग अर्धा आम्ही तिच्यासोबत शेअर केला. म्हटलं ती पण आपल्यासारखीच आहे, तिला डबा आम्ही शेअर केला, तिने सुद्धा खाल्लं. मग नंतर ती रडायला लागली. मग तिला मम्मीने विचारलं काय झालं. मी पण विचारायला लागले काय झालं ताई, का रडताय, एवढं छान बाळ झालंय तुम्हाला, एवढं गोंडस बाळ आहे, जो तो येतोय त्या बाळाला बघतोय. मग त्यानंतर तिने जे सांगितलं ना ते ऐकून मला एकदम म्हणजे धक्काच बसला. धक्का बसायचं कारण असं की ती म्हणाली की हे माझं चौथं बाळ आहे. मग म्हटलं चौथं? तर म्हटली हो, चौथं बाळ आहे. आणि आत्ताच्या म्हणजे जे परिस्थिती, आत्ताची जी सध्याची पिढी सुरू आहे त्या ठिकाणी आता कसं 2 किंवा 3 बाळं लय तर लय होतात. 4 आणि 5 बाळं आजकाल कोणीच होऊ देत नाही. आणि अशा ह्याच्यामध्ये चौथं बाळ म्हटल्यानंतर मी थोडंसं म्हणजे शॉक झाले. पण त्यानंतर म्हटलं ठीक आहे असतील. मग मी त्यांना विचारलं की चौथं बाळ का म्हणून ठेवलं तुम्ही, काय प्लॅनिंग वगैरे होतं का की काय. आणि तिची परिस्थिती बघून तरी असं वाटत नव्हतं की 4-4 मुलं ते सांभाळू शकतील म्हणून. पण असो, त्यांच्या परिस्थितीशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. मेन मुद्दा असा होता की ते चौथं बाळ मुलगी होतं आणि त्याच्या आधीचे जे 3 बाळं त्यांची होती ते सुद्धा मुलीच होत्या. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते की मुलाच्या अपेक्षेने त्यांची चौथी मुलगी तिथे झालेली होती तिला. तर मग त्या लेडीजला मी विचारलं की याआधी 3 मुली झाल्या होत्या, मग तुम्ही चौथ्यांदा चान्स कशासाठी घेतला. तर मग त्या म्हटल्या की घरच्यांना मुलगा हवा आहे त्यामुळे. मग म्हटलं तुम्हाला हवा आहे का. तर ती रडायला लागली. मग म्हटली की नाही, मला तर दुसऱ्यांदा जेव्हा मुलगी झाली तेव्हाच नको नको झालेलं, पण तरीही चौथ्यांदा म्हणजे घरच्यांनी फोर्स करून तिसरी पण मुलगी झाली आणि आता ही चौथी पण मुलगी झाली. आणि ही चौथी मुलगी झाली म्हणून मला कोणी बघायला सुद्धा आलं नाही, ना माझा नवरा आलाय ना माझी सासू. सासू जी आली होती तिनं त्या बाळाला घेतलं नाही, काय नाही काय नाही, नुसता डबा दिला आणि चालली गेली, ती निघून गेली लगेच. मग ती म्हणाली, ट्रेनचा आवाज मध्ये मध्ये येतोय, सॉरी, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. तर मग तिची सासू डबा देऊन निघून गेली आणि मग ती आम्हाला सांगायला लागली की मुलगी झाली म्हणून सासूने विचारपूस केली नाही, बाळाला बघितलं सुद्धा नाही. मग मी म्हटलं तुम्ही तुमचे हस्बंड काम तरी काय करतात, तुम्हाला एवढं मुलगा हवाय चाललंय, 4-4 मुली झाल्यात, मग नेमकं काम तरी काय करतात, काय जॉबला वगैरे चांगल्या ठिकाणी आहेत का. तर ती म्हणे नाही, माझे हस्बंड बिगारी काम करतात. मग तर ते ऐकून तर मला आणखीनच शॉक बसला की बिगारी काम. आता हे काम म्हणजे लाज वाटण्यासारखं काम नाही आहे आणि हसण्यासारखं सुद्धा काय नाही ह्यात. पण मला असं म्हणायचं आहे की आपली कॅपॅसिटी आहे का. तुम्हाला मुलगा हवा आहे, मान्य आहे गोष्ट, पण आपली स्वतःची जर कॅपॅसिटीच नाही आहे ते मुलं सांभाळण्याची, तुम्ही पुढे जाऊन त्यांचं शिक्षण कसं करणार, काय कसं करणार. आणि त्यात त्यात 4 मुलींची लग्न कशी करणार, तो तर राहिला पुढचा प्रश्न. तुम्ही स्वतःचं कसं काय करणार ॲडजस्ट, हा ना. आपण इथे दुसरा मुलगा व्हायचा म्हणजे दुसरं बाळ व्हायच्या आधी पण आपण 100 वेळा विचार करतो की कसं होईल, काय होईल. आणि ह्यांचं 4 मुली झाल्यानंतर सुद्धा म्हणजे सॅटिस्फाय नव्हते ते लोक, आनंदी नव्हते. मग तुम्ही जन्मालाच का घालताय ना, मला असं म्हणायचं आहे. तिची ती स्टोरी आणि तिचं ते ऐकून मला म्हणजे तेव्हा रडावंसं पण वाटलं आणि आश्चर्य पण वाटलं त्यांचं, की म्हणजे नाही का, एक मुलगा होण्यासाठी त्यांनी 4-4 मुली होऊ दिल्या आणि त्या मुलींना बघून त्यांना आनंद नाही आहे कसलाच. ते एवढं गोंडस बाळ जे ते त्याचं कौतुक करत होतं, त्या बाळाचं त्या आईला सुद्धा कौतुक नव्हतं. म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे ना. आपण त्याला 9 महिने पोटात ठेवतो, त्याला जन्माला घालतो आणि त्याच बाळाला म्हणजे आपण म्हणजे आपल्यालाच त्या बाळाचं काहीच वाटत नाही. हे किती म्हणजे विचित्र गोष्ट आहे. आणि त्यावेळी मग मला पण असं वाटलं की नाही बाबा, हे कुठेतरी चुकतंय. आणि मी त्याच वेळी डिसिजन घेतला की सेकंड टाईम मला जे पण होईल, पहिल्यांदा मला मुलगीच झाली होती आणि मी तेव्हा पण विचार केला की सेकंड टाईम मला बाळ जे पण होईल, मुलगा असो किंवा मुलगी असो, मी एक्सेप्ट करेल आणि ते 2 मुलंच मी ठेवेल जे आहेत ते. मुली तर मुली, मुलं तर मुलं. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी हाच विचार करायला पाहिजे, 1 किंवा 2च मूल ठेवा. जर तुमची कॅपॅसिटी आहे सांभाळायची तरच होऊ द्या, तुमचा जीव नीट आहे स्वतःचा तरच होऊ द्या. तुमची जर
ते सगळं सहन करण्याची, डिलेवरी हे ते सगळ्या गोष्टी सहन करण्याची जर कॅपॅसिटी असेल तरच मुलं होऊ द्या. सासरचे म्हणतात ते म्हणून मुलगा होऊ दे आणि कोणतरी रिलेटिव्हज म्हणतात ते मुलगा होऊ दे म्हणून मुलं पैदा करत सुटू नका. माझं बोलणं कदाचित कोणाला तरी खटकेल, कोणाला तरी वाटेल की काय विचित्रपणा लावला आहे मी, काय बोलते ही. पण सत्य परिस्थिती हीच आहे. आत्ताची जी कंडिशन आहे, अशा कंडिशनमध्ये मुलं सांभाळणं, मुलं वाढवणं, त्यांचं शिक्षण करणं, त्यांची लग्न करणं, ह्या गोष्टी खूप म्हणजे खूप, त्यासाठी खूप काही करावं लागतं आहे. आत्ता जन्म देताना काहीच वाटत नाही, पण त्यानंतर पुढे काय, त्यांचं भविष्य कसं तुम्ही म्हणजे सिक्युअर करणार आहात, त्यांचं भविष्य उज्ज्वल कसं करणार आहात तुम्ही. आपल्या परिस्थितीमुळे म्हणजेच आईबापाच्या परिस्थितीमुळे त्या मुलाचं शिक्षण चांगल्या ठिकाणी होईल का नाही, त्या मुलाचं फ्युचर कसं राहील कसं नाही. जर कमी पैसा असेल, खूपच गरिबी असेल, खूप म्हणजे खूप भाड्याचं घर हे ते हालाकीची परिस्थिती असेल, अशामधून तुम्ही 1 किंवा 2 मुलं कसेही सांभाळू शकता. पण 4-4, 5-5 मुलं तुम्ही सांभाळणार कसे. त्यात तुम्ही बिगारी काम करतात, त्यातनं किती इन्कम येत असणार, ते तुम्ही घर खर्चासाठी वापराल का, बाहेरचा उदरनिर्वाह करताल का, तुम्ही तुमच्या पोरांचं शिक्षण करताल. आणि कमी इन्कम असताना आपण काय करतो माहिती आहे का, मुलांना एखाद्या संस्थेच्या शाळेत घालतो किंवा मग फ्रीमध्ये जिथं सगळं अवेलेबल असेल अशा स्कूलमध्ये घालतो. तिथे मुलांचं म्हणजे चांगल्या प्रकारे शिक्षण होईलच असं नाही. सगळ्याच शाळा खराब असतात असं मी म्हणणार नाही, पण त्या शाळेमध्ये येणारे जास्त प्रमाणातली जी मुलं असतात ना, ती एकतर म्हणजे चांगल्या बॅकग्राऊंडमधली नसतातच. हां, ते संगतीने आपली पोरं कशी होतील कशी नाही आपल्याला माहीत नाही. आणि तेच जर आपले 2च मुलं असतील किंवा 1च मुलं असेल किंवा 3 असू शकतात कोणाची, तर आपण आपल्या कॅपॅसिटीनुसार चांगल्या शाळेत टाकतो, त्यांना चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. कुठलीही शाळा वाईट किंवा चांगली नसते. मी कुठल्याही शाळेला इथे जज करत नाही आहे किंवा कुठल्याही मुलामुलींना मी जज करत नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपण चांगल्या ठिकाणी राहिलं, चांगल्या शाळेत गेलं तर मुलांवरती पण चांगले संस्कार पडतात, ते चांगल्या गोष्टी शिकतात आणि पुढे भविष्यात त्यांना त्याचा फायदा होतो. आणि तेच जर आपण कदाचित असं पण होतं काही मुलांच्या बाबतीत की अर्धवटच शिक्षण होतं, कारण का आईबापांची परिस्थिती नसते पुढे शिकवण्याची, तर मग ती लोकं नाहीच शिकवत, अर्धवट शिक्षण करतात आणि मुलगी असेल तर लग्न लावून टाकतात. ही गोष्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी बघितली आहे घडताना. तर मग त्या लेडीजचा किस्सा मी तुमच्यासोबत आज शेअर केला, कारण मला हेच सांगायचं होतं की मुलाच्या किंवा मुलीच्या अपेक्षेसाठी, असं नाही म्हणत की फक्त मुलाच्याच अपेक्षेसाठी, काही लोक असतात ज्यांना मुलं असतात पण त्यांना मुलगी पाहिजे असते, मग मुलीसाठी ते 2-3 बाळं होऊ देतात. तर मग मला हे सांगायचं आहे की जर 2 मुलं तुम्ही ठेवलं तर तुम्हाला व्यवस्थित त्यांना शिक्षण देता येईल, त्यांना व्यवस्थित संस्कार देता येतील. आता काही पहिल्याचा काळ राहिलेला नाही की 4-4, 8-8 मुलं होऊ द्यायचे आणि त्यांचं शिक्षण संगोपन करायचं. त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती, त्यावेळेसचा उदरनिर्वाहाचा खर्च वेगळा होता, आत्ताचा वेगळा आहे. त्यात आणि आजच्या ह्याच्यामध्ये, मागच्या पिढीमध्ये आणि आजच्या पिढीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळं मुलगाच पाहिजे किंवा मुलगीच पाहिजे ह्या भानगडीत पडू नका. आपली कॅपॅसिटी बघा, आपलं इन्कम बघा, आपल्याला परवडतंय त्या हिशोबानेच तुम्ही 1 किंवा 2 मुलं होऊ द्या. मुलगाच पाहिजे मुलगीच पाहिजे ह्या भानगडीत पडून उगाच मुली नाहीतर मुलं होऊ देताय तुम्ही. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की बाबा आपण आपल्या मुलांना चांगलं शिकवायचं आहे, चांगलं घडवायचं आहे, त्यांचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे. आणि ह्या किस्स्यामधून कदाचित तुम्हाला काही लोकांना वाईट वाटलं असेल, माझ्या तोंडून काही शब्द निघाला असेल तर त्यांना मी माफी मागेल. आणि ज्यांना माझा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्ही किती मुलं होता, म्हणजे तुम्ही किती मुलं ठेवलेत आणि तुम्हाला काय वाटतं की 2 मुली झाल्यानंतर गर्भ ठेवायला पाहिजे की नाही, आणि जर 2 मुलं असतील तर मुलीसाठी गर्भ ठेवायला पाहिजे की नाही, हे कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ एवढाच. भेटूयात पुढच्या एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद आणि बाय बाय.